बघा ही लोकशाही आहे. इकडे या ना 2 मिनिटं. लोकशाहीमध्ये 2 मिनिटं या बबलूवरती ही लोकशाही आहे. चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय म्हणून पोलीस रिपोर्टप्रमाणे वरच्या भागातून जास्त लोक झाले. अनावधानाने समाजाच्या नावाचा वापर चुकून झाला. परंतु जात पात धर्म न मानता छत्रपती शिवरायांचं धोरण, शंभूराजांचं धोरण, आद्य क्रांतिकारी संभाजी नायकांचं धोरण आणि ह्या चौकात आम्ही आज या सगळ्यांना माहिती आहे. फक्त दहचा माल झालेला आहे. आता काही मी दिलगिरी व्यक्त केली मध्ये आलेला अरे म्हटलं आपलं चुकून झालं असेल आपलं काही म्हणत तसं नाही. पण आज मला कळलं की पुन्हा सगळे पुढे जमले. मला काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न चालू केला. पण मी हेरबार करून सांगतो, तरुणाचं रक्त हे छत्रपती शिवरायांच्या चांगल्या स्वराज्यासाठी आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जायला पाहिजे. आपापसामध्ये कुठलं तेढ नको. मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामोशी समाजाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो. मला काही अडचण नाही. शेवटी मी जनतेतून पुढारीला माणूस, सर्वसामान्य माणसाचं हित माझी जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही माणसाला राजकारण करून देणार नाही आणि माझं आयुष्य हे जनतेच्या हितासाठी उभं राहिलेलं आहे. ज्यावेळेला दरोडा पडतो, खोल होतो, मला माहिती आहे 3 वर्षापूर्वी ते साकोरीला बलात्कार करून खून झाले. ही परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे कधी कधी वेगाने, कधी कधी द्वेषाने, कधी कधी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून माणसाचं मन खालीवर होतं. पण याचा अर्थ कुणाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट बरं कुठला समाज काय घेऊन बसले. सगळ्या जाती धर्मामधले लोक जी ह्या पद्धतीने काम करतात, पण त्याच्यामध्ये काय मराठा समाजाचे लोक नाहीत का? आहेत ना. ज्याचा त्याचा वर्ण कामाचा वेगळा आहे. पण चुकून जर माझ्याकडून एखादा शब्द फसला असेल तर त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटून घेतलं काही कारण नाही. आणि मी आपल्याबरोबर आलेलो आहोत. मला जर तुम्ही बोलवलं असतं फोन करून एखाद्याने, मी आज सगळ्या जेवणला बोललो आमच्या चर्चेला. तुम्ही जर जमणार असेल तर माझ्याकडे या, तसं तर मी तुमच्याकडे येतो. मी सगळे बोललो आहे, पण काही हरकत नाही. आपण सगळे मंडळी छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आलात. काही लोक नगरच्या भागातून आले असतील, काही लांबून आले असतील. आलेल्या सर्वांचं मी मनापासून सर्वजण स्वागत करतो. आणि आपण सगळे मंडळी आद्य क्रांतिकाऱ्यांना मानणारे आहेत. जर मी 7 सप्टेंबर 1791 सांगू शकतो जन्माची, मी त्यांचा मृत्यू सांगू शकतो, मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो. याचा अर्थ आमचं प्रेम किती आहे. आणि इथं ज्योत आल्यानंतर माझ्या हातून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीमुळे दुकानात कोणी काय पडत असेल त्याचा विषय सोडून द्या. आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करतो, आपल्या सगळ्याबरोबर काम करतो. आता तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला एवढं मोठ्या टाकल्या प्लाझासमोर भांडण झालं, एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं. त्यावेळेला सुद्धा त्या प्रकरणामध्ये छाती मिळून ढाल निघली होती. त्या प्रकरण घडत असतात, प्रसंग येत असतात. पण कोणी या प्रकरणामध्ये वेगळा अर्थ करत नाही. तुमची अपेक्षा होती शरददादांनी यायला पाहिजे, माफी मागितली पाहिजे, जाहीर माफी मागतो. निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतं तुमच्या तुम्हाला निवडून आणण्यामध्ये. काय सांगाल त्यामध्ये? 100% योगदान आहे, ते राहणार. ही पोरं तुम्हाला मी सांगतो, आमचा मधल्या काळामध्ये आमचा यलमार गेला. एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी, त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते काम करताना. आमचा भाऊ मोरे, हे बघा तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक माणूस आणि घटक आमचा बबलू, तो आमचा काव्य हॉटेलवाला, आमचा सगळी आमचीच माणसं आहेत ना. त्यामुळे सोनबा झाला आता आमचा सरपंच झालाय. हे पोरं पोरायची त्यामुळे ठीक आहे, जे होते ते होते. आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराज.